राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्याप्रकरणी घटनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील राहुरी तहसील कार्यालयात बैठक घेऊन पोलिसांकडून तपासाचा आढावा घेतला आहे। राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा मंदिराशेजारील तालीममध्ये ठेवलेल्या पुतळ्याची बुधवारी दुपारी विटंबना झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले होते। आरोपीला पकडून कठोर शासन करावे अशी मागणी सर्व स्तरातून सुरू असताना अद्याप आरोपीला अटक न झाल्याने शिवप्रेमींच्या भावना संतप्त झाल्या आहेत। आज तिसरा दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेणं सुरू केलं आहे। सदर बैठकीसाठी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, DYSP डॉक्टर बसवराज शिवपूजे, तहसीलदार नामदेव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते। बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी संशयित आरोपींपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत। काही नावे निष्पन्न देखील झालेली आहेत, मात्र काही चौकशीचा भाग सुरू आहे। लवकरच पोलीस शहानिशा करत आहेत। लवकरच आरोपीला पकडून कठोर शासन करेल अशी शासनाची भूमिका आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। तशी दुर्दैवी घटना आहे आणि आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याची विटंबना झाली। या घटनेचा मी तर प्रथमतः निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आता पण दिलेल्या आहेत। त्यानिमित्ताने 3-4 मुद्दे समोर आलेले आहेत। एक तर त्या जे मंदिर आहे श्री आपल्या बुवा सिद्ध बाबांचं, तर त्या मंदिराचं अनेक वर्ष लोक पूजा अर्चा करतात। त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे, त्यामध्ये काही संदिग्धता नाही आहे। त्यानिमित्ताने जी दर्गाची उल्लेख करण्यात आलेली आहे त्या दर्गेबद्दलचा लोकांना आक्षेप आहे आणि त्याबरोबरीनं काही लोकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे। आता हे सगळे कागदपत्र तपासण्याचं काम राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी महोदय या बाबतीत शहानिशा करून 5 तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत। कारण शेवटी हा जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे, परंतु देवदैवतांचं जे अधिष्ठानं आहेत त्याचं पावित्र्य राखण्याचंसुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे। त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे सगळं कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतो आहे। मला स्वतः आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले 2 दिवस ही जी परिस्थिती होती ती काबूत ठेवण्यामध्ये आणि लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं, त्यामुळं अशा विपरीत घटना घडली नाही आणि लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनीसुद्धा जनतेने केलं। मी जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की अतिशय संयमाने त्यांनी परिस्थितीला हाताळलेली आहे आणि शासनाला त्यांनी मदत केलेली आहे। नाही, आता मला वाटतं चौकशीचा भाग आहे, पण निश्चितच आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। म्हणून म्हटलं की एकदम काही नावं जाहीर करणं किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगडा जो होतो आहे त्याची पुन्हा एकदा शहानिशा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आपण आता कागदपत्रानुसार हे हिंदूंचं मंदिर आहे असं सांगितलं, तर मग हे हिंदूचं मंदिर असताना ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात याच्यात बदल झाला, म्हणजे नावात बदल झाला किंवा वक्फ बोर्डामध्ये झाला, या संदर्भात आपण काय करायचं? नाही, असं आहे की आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा उदाहरणार्थ भूमी अभिलेखचा जो दाखले आहेत, भूमी अभिलेखच्या दाखलेमध्ये किंवा नगरपालिकेच्या उतार्यामधले दाखले आहेत त्या जागेसंदर्भात म्हणून तपास सांगितलं 5 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे आणि त्या स्तरावर काय अनियमितता झाली असेल, कोणी अनियमितता केली असेल तर निश्चितपणे आता कारवाई करू, त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई होईल।
संशयित म्हणून किती लोकांना ताब्यात घेतलं? नाही, मला वाटतं चौकशीचा भाग येतो तर एकदा ती चौकशी पूर्ण होऊ दे एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमांना आहे. आपणही चांगलं सहकार्य करताय तर तुमच्या माझ्या भावनेसारख्याच आहेत. आपण निश्चितपणे याच्याबद्दल कारवाई होईल, याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. आपल्याला ती मी आश्वासित करू इच्छितो. त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं आपण आश्वासन दिलेलं आहे. असेल तर इतर ठिकाणची बरीच अशी अतिक्रमणं आहेत की जी अद्यापपर्यंत काढलेली नाही आहेत. उदाहरणार्थ SD महामंडळाची इथे 36 गुंठ्याची जागा आहे, त्याच्यावरती 40-50 वर्षापासून अतिक्रमण आहे, अद्याप ते निघालेलं नाही. जिल्हा परिषदेने सुद्धा ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अतिक्रमण मोहीम अद्याप हाती घेतलेली नाही आहे. या विषयावर काय आता? काय असं आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ काढले गेले पाहिजे. त्या दृष्टीने आता कारवाई सुरू आहे. संपूर्ण जिल्हाभरामध्ये एक अशी कारवाई सुरू आहे. आता राहुरीच्या आपण जे केलेल्या आपण ज्या जागा आहेत त्या संदर्भात मी आज प्रशासनाला सूचना देतो आज की कारवाई काय राहिली, का करण्यात आली नाही. पण अतिक्रमणं सरकारी जागेवरची काढली गेली पाहिजे हे शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई सुरू केलेली आहे. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे ते. शेवटी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी ज्या त्यांचं मार्गदर्शन. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.